मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. काही वेळेला असं वाटतं की आपण जेवढा विचार करतो त्यापेक्षा हे आयुष्य खूपच वेगळं आहे. आणि खरं सांगू का, आपल्या हातात नेमकं काय आहे हेच कधी कधी समजत नाही. माणसाला वाटतं की त्याने सगळं नियोजन केलंय, सगळं काही ठरवल्याप्रमाणे होईल. पण अचानक काहीतरी असं घडतं की आपली सगळी गणितं कोलमडून पडतात. आणि मग आपण शांत बसून विचार करायला लागतो की असं का झालं. मला आठवतंय, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी असाच एका मोठ्या विवंचनेत होतो आणि मनाला वाटत होतं की आता सगळं संपलंय. पण त्या क्षणी मला जाणीव झाली की आपण उगीचच ओझं वाहतोय. स्वामी समर्थांचं ते वाक्य आहे ना, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." मग हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण जेव्हा तुम्ही खरोखरच हरता ना आणि तुम्हाला कोणीतरी सावरणारा हात मिळतो ना, तेव्हा त्या शब्दांची किंमत तुम्हाला कळते. आणि असाच जर तुम्हाला अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुमचं नाव कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. पण कधी कधी प्रश्न असा पडतो की आपण खरंच इतकं डगमगलो पाहिजे का? आयुष्यातल्या चुका आपण किती दिवस कुरवाळत बसणार? मी सुद्धा माझ्या आयुष्यात खूप चुका केल्या. काही मुद्दाम नव्हत्या, पण त्या घडल्या आणि मग त्यांचं दुःख करत बसलो. पण शेवटी काय मिळालं? फक्त वेळ वाया गेला. आपण अनेकदा लोकांच्या नजरेतून स्वतःला बघायला लागतो. त्यांना काय वाटेल, समाज काय म्हणेल, या चक्रात आपण इतके अडकतो की स्वतःची शांतता कुठेतरी हरवून बसते. मला तर वाटतं की जो माणूस स्वतःच्या मनाशी प्रामाणिक आहे त्याला बाहेरच्या गोंगाटाचा फरक पडायला नको. पण हे बोलायला सोपं असतं, प्रत्यक्षात उतरवणं खूप कठीण आहे. कधी कधी खूप एकटं वाटतं. आजूबाजूला माणसं असूनही आपण कोणाशीच काही बोलू शकत नाही असं वाटतं. अशा वेळी मग काही जुन्या आठवणी मनात येतात आणि जे लोक सोडून गेले त्यांची आठवण येते. किंवा ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्याबद्दल वाटतं. पण मग आपण हे का विसरतो की जे काही झालं ते व्हायचंच होतं? मग कदाचित त्यामागे काहीतरी कारण असेल जे आपल्याला आज कळत नाहीये, पण उद्या नक्कीच कळेल. आपण खूप धावतोय. कशाच्या मागे धावतोय हे तरी आपल्याला माहिती आहे का? पैसा, प्रसिद्धी, मोठेपणा, हे सगळे एका बाजूला आणि मनाचं समाधान एका बाजूला. मी जेव्हा कधी अक्कलकोटला जातो किंवा अगदी स्वामींच्या फोटोसमोर बसतो ना, तेव्हा मला जाणवतं की तिथे गेल्यावर आपल्याला काही मागायची गरज उरत नाही. फक्त शांत बसून राहिलं तरी खूप वाटतं. तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपण खरंच कोणासाठी जगतोय? स्वतःसाठी की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी? जर आपण फक्त दुसऱ्यांच्या सुखाचा किंवा त्यांच्या प्रतिसादाचा विचार केला तर आपण स्वतः कधी जगणार? ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आयुष्य खूप छोटं आहे असं सगळे म्हणतात, पण ते खरं छोटं आहे की आपण ते छोटं करतोय? रोजच्या त्याच त्याच कटकटी, तेच ते विचार, आपण स्वतःला एका चौकटीत बंद करून घेतलंय आणि त्या चौकटीतून बाहेर पडायला खूप हिंमत लागते. मला आठवतंय, एकदा मी एका मित्राला भेटलो होतो. तो खूप श्रीमंत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची ती शांती कुठेच दिसत नव्हती. तो म्हणाला की माझ्याकडे सगळं आहे पण झोप नाहीये. मग अशा श्रीमंतीचा काय उपयोग? त्यापेक्षा सुखाची झोप देणारा तो परमेश्वर मोठा नाही का? आपण नेहमी म्हणतो की नशिबात असेल तेच मिळेल, पण नशिबावर विसंबून राहून हातपाय गाळून बसणंही चुकीचं आहे, नाही का? मग कष्ट तर करावेच लागतात ना, पण ते करताना जो आनंद मिळायला हवा तो कुठेतरी गमावून बसलोय. आपण इतके मशीन झालोय की आपल्याला फुलांचा सुगंध घ्यायला वेळ नाही, पाऊस बघायला वेळ नाही किंवा शांतपणे एखाद्या लहान मुलाचं हसणं अनुभवायला वेळ नाही. या धावपळीत आपण नेमकं काय हरवतोय याची आपल्याला कल्पनाही नाहीये. स्वामी नेहमी म्हणायचे की काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. हे गीतेतलं सार असलं तरी रोजच्या आयुष्यात ते अंमलात आणणं म्हणजे एक मोठं युद्धच आहे. मला सांगा, तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमचं कोणीतरी ऐकून घ्यावं, बिना कोणत्याही सल्ल्याशिवाय फक्त ऐकून घ्यावं? आजच्या काळात ऐकणारी माणसं कमी झालेत आणि बोलणारी खूप झालेत. प्रत्येकजण सांगायला येतोय की तू हे कर, तू ते कर, पण कोणालाही हे जाणून घ्यायचं नाहीये की तुझ्या मनात नक्की चाललंय काय. आपण सगळेच एकाच नौकेत आहोत. प्रत्येकाचे संघर्ष वेगवेगळे असतील, पण भावना तर त्याच आहेत ना. भीती, आनंद, दुःख, मत्सर, हे सगळं आपल्यातच आहे. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जाणवतं की आपण फक्त एक निमित्त आहोत. खरं तर हे सगळं कोणीतरी दुसरं चालवतंय. आपण फक्त आपली भूमिका निभावतोय. ही भूमिका निभावताना जर आपण थोडं हसलो, थोडं दुसऱ्याला हसवलं तर काय बिघडेल? आपण इतके गंभीर का होतो? आयुष्यातलं गांभीर्य ठीक आहे, पण ते इतकं नसावं की आपण जगायचं विसरून जाऊ. मला कधी कधी प्रश्न पडतो की लोक देवाला इतकं का घाबरतात? देव ही घाबरण्याची गोष्ट आहे का प्रेम करण्याची? जर तो आपला पिता आहे तर आपण त्याच्यासमोर मोकळं का होऊ शकत नाही?
आपण त्याच्याशी अटी का घालतो? माझं हे काम झालं तर मी हे करेन, हे व्यवहार झाले. ही भक्ती नाही. भक्ती म्हणजे एक फक्त ओढ असते, जशी एका मुलाला आपल्या आईबद्दल असते. तिथे काही मागण्या नसतात, फक्त अस्तित्व असतं. मला आठवतं, जेव्हा मी खूप अडचणीत होतो, तेव्हा मी फक्त शांत बसून राहिलो होतो. काही सुचत नव्हतं आणि त्या शांततेतच मला उत्तर मिळालं. आपण उत्तर बाहेर शोधतो, पण ती खरं तर आपल्या हातच असतात. फक्त आपण ते ऐकायला तयार नसतो. मनाचा गोंगाट इतका वाढलाय, की त्या आतल्या आवाजाकडे आपण लक्षच जात नाही. आणि मग तो आवाज ऐकायचा असेल, तर थोडं थांबावं लागेल. रोजच्या दगदगीतून 5 मिनिटं स्वतःसाठी काढावी लागतील. तुम्ही कधी स्वतःच्या डोळ्यात आरशात बघून बोलला आहात का, की तू कसा आहेस? तुला काय हवंय? आपण जगाची काळजी करतो, पण स्वतःची नाही. स्वामींची ती शिकवण मला नेहमी आठवते, की जो स्वतःचा सन्मान करत नाही, तो दुसऱ्याचा काय करणार? आणि सन्मान म्हणजे अहंकार नाही, तर आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे. आपण या जगात काहीतरी विशेष आहोत. भले आपण साधे असू, पण कोणाच्या तरी आयुष्यात आपलं असणं महत्वाचं आहे. हे जेव्हा समजेल ना, तेव्हा जगणं सोपं होईल. कधी-कधी मला वाटतं, की आपण खूप जास्त अपेक्षा ठेवतो. मुलांकडून, जोडीदाराकडून, कामाकडून आणि अपेक्षा भंग झाला, की मग आपण दुःखी होतो. जर आपण अपेक्षाच कमी केल्या, तर दुःख कमी होईल का? की मग आयुष्य निरस होईल? हे एक न सुटणारं कोडं आहे. पण तरीही मनाला कुठेतरी एक आधार लागतोच. स्वामींचा तो आधार मला मिळाला आणि कदाचित तुम्हालाही मिळाला असेल. कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, तुम्हाला अनुभव आलाय का? तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आधार वाटतो? माणसाचा की विश्वासाचा? आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा आपल्याला वाटतं, की आपण चुकीच्या मार्गावर आहोत. पण चुकीचा मार्ग कोणता आणि बरोबर कोणता, हे ठरवणारे आपण कोण आहेत? जे आपल्याला त्या क्षणी योग्य वाटतं, तेच आपण करतो. नंतर त्याचे परिणाम भोगताना आपण देवाला दोष देतो. पण विचार करा, त्या निर्णयामागे आपला जे अहंकार इतका नव्हता का? मग आपण जेव्हा मी म्हणतो, तेव्हा सगळी गडबड सुरू होते. मी केलं, माझं घर, माझा मान, हे मीचं बोझं आहे ना आणि ओझं आहे ना, ते जोपर्यंत खाली ठेवत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हलकं वाटणार नाही. स्वामींनी नेहमी सांगितलंय, की सगळं त्याच्यावर सोपवून द्या. याचा अर्थ असा नाही, की काहीच करू नका. तर याचा अर्थ असा आहे, की जे काही करताय ते त्याला समर्पित करा. मग बघा, कामाचा ताण निघून जाईल. मी हे सगळं का सांगतोय? कारण मी ते अनुभवलंय. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, ज्याने ऊन सावली पाहिली आहे. कधी खूप हसलोय, तर कधी खूप रडलोय. पण या प्रवासात एक गोष्ट शिकलोय, की काहीच कायम नसतं. दुःख सुद्धा नाही आणि सुख सुद्धा नाही. मग कशाचा अहंकार करायचा आणि कशाचं दुःख करायचं? आज आहे, उद्या नाही. ही शाश्वत सत्यता जर आपण स्वीकारली, तर मन आपोआप शांत होईल. पण हे मन आहे ना, ते सारखं धावत असतं. त्याला पकडून ठेवणं खूप कठीण आहे. कधी ते भविष्यात जातं, तर कधी भूतकाळात अडकून राहतं. वर्तमानात राहायला त्याला शिकवावं लागतं आणि वर्तमानात राहण्यासाठी श्वासावर लक्ष नेणं आणि किंवा स्वामींचं नामस्मरण करणं हे सगळ्यात सोपं माध्यम आहे. मला अजूनही आठवतं, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, तेव्हा मी जास्त सुखी होतो का? कदाचित हो, कारण तेव्हा गमावण्याची भीती नव्हती. आज आपण जे कमावलंय ते गमावण्यासाठी भीती आपल्याला जगू देत नाहीये. भीती ही माणसाची सगळ्यात मोठी शत्रू आहे. ती आपल्याला निर्णय घेऊ देत नाही आणि आपल्याला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे आपण डगमगतो. ती आपल्याला मोकळं जगू देत नाही. पण जर आपण ही भीती स्वामींच्या चरणी अर्पण केली तर? तर काय होईल? कदाचित आपल्याला एक नवीन दृष्टी मिळेल. जगाकडे बघण्याची, स्वतःकडे बघण्याची. आपण किती वेळ दुसऱ्यांच्या चुका काढण्यात घालवतो. जर तोच वेळ आपण स्वतःला सुधारवण्यात घातला, तर हे जग किती सुंदर होईल ना? पण नाही, आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून बघायला जास्त आवडतं. स्वतःच्या मनात झाकून बघायला भीती वाटते, कारण तिथे खूप काही साचलेलं असतं. ते साफ करायला खूप कष्ट लागतात. पण एकदा का ते स्वच्छ झालं, की मग जो प्रकाश दिसतो ना, तो अद्भुत असतो. स्वामींच्या त्या सामर्थ्याची प्रचिती अशा छोट्या गोष्टीतून येते. तुम्हाला माहिती आहे का? कधी-कधी शांत बसणं ही सुद्धा एक मोठी प्रार्थनाच असते. शब्दांची गरज नसते तिथे. फक्त भाव असतो आणि तो भाव त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतोच. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणीतरी भेटतं, जे आपल्याला काहीतरी शिकवून जातं. कधी एखादा लहान मुलगा, तर कधी एखादा वृद्ध माणूस. फक्त आपली शिकण्याची तयारी हवी. मी तर म्हणतो, आयुष्यात आलेल्या संकटांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्यांनीच आपल्याला खंबीर बनवलंय. जर संकट आली नसती, तर आपल्याला आपली ताकद कधी समजलीच नसती. म्हणून प्रत्येक प्रसंगाकडे एक संधी म्हणून बघा. स्वामी नेहमी पाठीशी आहेतच. फक्त आपण आपली नजर उघडी ठेवून त्यांना बघायला हवं. ते मूर्तीत नाहीत, ते आपल्या कामात आहेत, आपल्या विचारात आहेत, आपल्या माणुसकीत आहेत. आपण जेवढी माणुसकी जपू, तेवढे आपण त्यांच्या जवळ जाऊ. चला तर मग
आज फक्त एवढाच विचार करूया की आपण आज कुणासाठी काही चांगलं करू शकतो का. एखाद्याला फक्त हसवलं तरी खूप झालं. जीवनात दुसरं काय न्यायचंय सोबत? फक्त हीच प्रेमळ आठवण ना. स्वामी समर्थ असं लिहा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मनाची शांती हीच खरी संपत्ती आहे, आयुष्यात खूप काही मिळवायच्या मागे धावताना आपण स्वतःला विसरलोय, हे मात्र नक्की आहे. आपण एक दिवस बसून विचार करायला हवा की खरोखर मला काय हवंय. मी फक्त या इतरांच्या स्पर्धेत धावतोय का? की ही स्पर्धा कधी संपणार आहे? मृत्यूच्या दारापर्यंत आपण धावतच राहणार का? आणि मग तिथे गेल्यावर कळणार की अरे, आपण जगायचं विसरलोच. हे टाळण्यासाठी आजच थोडं थांबा, आजूबाजूला बघा आणि निसर्ग किती देतोय आपल्याला, पण आपल्याला ते घेता येत नाहीये. आपण आपल्याच विचारांच्या कोशात अडकलोय. तो कोश फोडायला हवा, मोकळा श्वास घ्यायला हवा. स्वामींच्या कृपेने सगळं काही शक्य आहे. फक्त आपला विश्वास डगमगता कामा नये. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी दगडालाही देव बनवू शकते. आणि जर विश्वास नसेल तर समोर देव असूनही आपल्याला ते दिसणार नाही. म्हणून श्रद्धेला सबुरीची जोड द्या. घाई करू नका. सगळं वेळेवर मिळेल. जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येईलच. आणि जे तुमचं नाही ते कितीही प्रयत्न केले तरी टिकणार नाही. हा निसर्गाचा नियम आहे. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं, बाकी तो बघून घेईल. तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यात सगळ्यात कठीण काय असतं? स्वतःला माफ करणं. आपण इतरांना कदाचित माफ करू, पण स्वतःच्या चुकांना आपण जन्मभर कुरवाळत बसतो. त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. जे झालं ते झालं. आता पुढे काय? हा विचार करणारा माणूसच प्रगती करू शकतो. स्वामींनी कधीच कोणाला मागे वळून बघायला सांगितलं नाही. त्यांनी नेहमी सांगितलं की चालत राहा. थांबला तो संपला. आयुष्याचा प्रवाह हा नदीसारखा असायला हवा, जो वाटेतले दगडधोंडे पार करून समुद्राला मिळतो. आपल्या आयुष्याचा समुद्र म्हणजे ती अंतिम शांती आहे. तिथे गेल्यावर परत यायची ओढ उरणार नाहीये. पण तिथे पोहोचण्याआधीचा हा जो प्रवास आहे ना, तो आनंदात घालवायला हवा. दुःखांचे डोंगर तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच, पण त्यावर चढून जाणाराच विजेता ठरतो. आणि स्वामींसारखा वाटाड्यासोबत असेल आणि तर घाबरायचं कशाला? आपल्याला दिशा दाखवायला स्वामी आहेत ना. खरं तर भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण आपण शेवटी माणसं आहोत. पण त्या भीतीवर ताबा मिळवणं हेच तर खरं कसब आहे. आणि हे कसब नामस्मरणाने साध्य होतं. मनाला एक लय मिळते, एक दिशा मिळते. आपण जेव्हा म्हणतो की श्री स्वामी समर्थ, तेव्हा तो एक फक्त मंत्र नसतो, तर तो एक हुंकार असतो. आणि जो आपल्याला सांगतो की तू एकटा नाहीयेस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी पावली आणि आहेतच, आणि सावली माझी तुझ्या मागे आहेतच. ही जाणीवच माणसाला किती बळ देते ना. कधी कधी मला वाटतं की आपण देवाकडे का जातो? काहीतरी मागायलाच ना. पण कधी असा विचार केलाय का की आज मी फक्त देवाला धन्यवाद द्यायला जाईन? त्याने जे काही दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला जाईन. कृतज्ञता हा मनाचा सगळ्यात मोठा अलंकार आहे. आणि जो कृतज्ञ असतो त्याच्याकडे सुख आपोआप चालत येतं. मग एक लक्षात ठेवा, जो तक्रार करतो ना आणि करत राहतो ना, त्याच्याकडून जे आहे ते सुद्धा निघून जातं. म्हणून तक्रार करणं सोडा आणि जे आहे त्यात समाधान मानायला शिका. याचा अर्थ प्रगती करू नका असा नाही, तर जे आहे त्याचा आनंद घेत प्रगती करा. मग बघा, आयुष्यातला तणाव कसा पळून जातो. आपण रोज कितीतरी नकारात्मक गोष्टी वाचतो, बघतो, ऐकतो. त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. जर आपण चांगलं वाचलं, चांगलं ऐकलं, तर मन सुद्धा चांगलं राहील. स्वामींचे चरित्र किंवा त्यांच्या गोष्टी वाचायला मनाला जी उभारी मिळते ना, ती दुसरीकडे कुठेच मिळत नाही. कारण त्यात सत्यता आहे, त्यात अनुभव आहे. आणि मी जेव्हा कधी निराश होतो, तेव्हा स्वामींच्या आठवणीत रमतो आणि मग आपोआप मन प्रसन्न होतं. तुम्ही सुद्धा हे करून बघा. काहीच न करता फक्त त्यांच्या रूपाचं ध्यान करा. डोळे मिटून त्यांना आपल्या समोर अनुभवा. आणि ते तुमच्याशी बोलत नसतील, पण त्यांचं असणं तुम्हाला जाणवेल. ती जाणीवच खूप काही सांगून जाते. आयुष्यातल्या धावपळीत आपण आपल्या माणसांना सुद्धा वेळ देऊ शकत नाहीये. हे किती दुःखी आणि दुर्दैवी आहे ना. ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतोय, त्यांना जर आपण प्रेम आणि वेळ मिळाला नाही, तर त्या कष्टाचा काय उपयोग? घराला घरपण हे माणसामुळे येतं, वस्तूंमुळे नाही. हे आपण विसरलोय. मोठमोठी घरं बांधली पण माणसं दुरावली. हे चित्र बघायला हवं. एकमेकांशी संवाद वाढायला हवा, प्रेम वाटायला हवं. कारण शेवटी प्रेमच उरतं. बाकी सगळं इथे सोडून जायचंय. मला आठवतं, माझे आजोबा म्हणायचे की आयुष्यात अशी पुंजी जमा करा की मी मेल्यावर सुद्धा तुमच्या सोबत येईल. आणि ती पुंजी म्हणजे लोकांचे आशीर्वाद आहे. आपण केलेले पुण्य आहेत. पैसा तर इथेच राहतो, पण आशीर्वाद आपल्याला पुढच्या प्रवासासाठी बळ देतात. म्हणून कोणाचं मन दुखावू नका. शक्य असेल तर मदत करा, नाहीतर निदान वाईट तरी बोलू नका. शब्द हे तलवारीसारखे असतात. ते जखम करतात आणि ती जखम लवकर भरून येत नाही. म्हणून बोलताना जपून बोला.
स्वामींचे शब्द किती साधे पण खोल असायचे. त्यात अधिकार असायचा पण प्रेमही असायचं. आपण सुद्धा तसंच वागायचा प्रयत्न करूया. आयुष्यात कधी कधी अशा वळणावर आपण येतो जिथे रस्ताच दिसत नाही, सगळीकडे अंधार असतो. अशा वेळी फक्त एकच दिवा आपल्या मदतीला येतो आणि तो म्हणजे विश्वासाचा दिवा. तो दिवा विझू देऊ नका. कितीही वादळ आले ना तरी तो दिवा तेवत ठेवा. मग बघा, रस्ता आपोआप स्पष्ट होईल. आपण सुद्धा खूपदा नशिबाला दोष देतो, पण नशीब हे आपल्या कर्माचं फळ असतं. जे आपण विसरतो, जे आपण पेरलंय तेच आपण कापणार. आणि म्हणूनच आज जर आपण चांगले विचार पेरले तर उद्याचं फळ नक्कीच गोड असेल, यात शंका नाही. स्वामींवरचा विश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास आहे. कारण आपण ते आपल्या हातच आहेत. आपण त्यांना बाहेर शोधतोय हेच आपलं चुकतंय. आणि ते आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात बसलेत. फक्त आपण त्यांना साथ घालायला हवी आणि ती साथ मनापासून असायला हवी. दिखावा नको. देवाला सोन्याचा मुकुट नको असतो, त्याला फक्त एक निस्वार्थ भाव हवा असतो. तो भाव जर आपण देऊ शकतो तर तो आपला कायमचा ऋणी होईल. विचार करा, जगन्नाथचा स्वामी आपला ऋणी होणं यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं? पण हे साध्य करण्यासाठी अहंकार सोडावा लागेल. मीला तू मध्ये विलीन करावे लागेल. मग बघा कसं सगळं मंगलमय होतं. मला सांगा, तुमच्या आयुष्यातला कोणता प्रसंग आठवतो जेव्हा तुम्हाला स्वामींची मदत अनपेक्षितपणे मिळाली आहे? तुमचं नाव आणि तो अनुभव थोडक्यात सांगा मला कमेंटमध्ये. मला वाचायला नक्कीच आवडेल. कारण तुमचे अनुभव माझ्यासाठी सुद्धा प्रेरणादायी असू शकतात. आपण एकमेकांकडून तर शिकतो ना. हा मानवी प्रवास असाच आहे. एकमेकांचा हात धरून पुढे जायचं. कुणी मागे पडलं तर त्याला सावरत पुढे न्यायचं. हेच तर स्वामींना अपेक्षित आहे. सबका मालिक एक म्हणण्यापेक्षा सगळ्यांचा तोच आहे हे मानणं जास्त गरजेचं आहे. जर आपण प्रत्येकात स्वामींना पाहिलं तर आपण कोणाचा द्वेष करू का आणि करू शकू का? कधीच नाही. मग हे जग किती शांत होईल. पण हे व्हायला वेळ लागेल. कारण आपल्यातले षडीपू हे आपल्याला शांत बसू देत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 शत्रू आपल्या हात बसलेत. त्यांच्याशी लढणं हेच खरं अध्यात्म आहे. मंदिरात जाणं किंवा पूजा करणं हे फक्त साधन आहे. साध्य तर अंतशुद्धी आहे. आणि जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत देवाचं दर्शन होणं कठीण आहे. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? रोज थोडा थोडा बदल स्वतःमध्ये घडून आणला तर एक दिवस नक्कीच आपण तिथपर्यंत पोहोचू. मला खात्री आहे की स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर आहेच. फक्त ते स्वीकारण्याची आपली पात्रता आपण वाढवायला हवी. पात्रतेशिवाय मिळालेलं दान टिकत नाही असं म्हणतात. म्हणून आधी स्वतःला तयार करा, कष्ट करा, प्रामाणिक राहा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. मग बघा चमत्कार कसा घडतो. चमत्कार म्हणजे हवेतून काहीतरी काढणं नाही, तर संकटाच्या वेळी तुमचं मन शांत राहणं हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. जेव्हा सगळं विपरीत चाललंय आणि तरीही तुम्ही हसताय तेव्हा समजा की स्वामी तुमच्या सोबत आहेत. कारण ती शक्ती फक्त तेच देऊ शकतात. माणूस स्वतःहून एवढा खंबीर कधीच असू शकत नाही. त्याला कुठल्या तरी दैवी शक्तीचा आधार असतोच. आणि आपल्यासाठी ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. त्यांचं नाव घेता शरीरात एक नवीन ऊर्जा संचारते, उत्साह वाढतो. मग किती थकवा असला तरी काम करायला बळ मिळतं. हीच तर त्यांची जादू आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ काय आहे? समर्थ म्हणजे जो सर्व काही करण्यास समर्थ आहे आणि जो आपल्या भक्तांसाठी काहीही करू शकतो. मग काळजी कशाची? पण तरी आपण काळजी करतो कारण आपली श्रद्धा कच्ची पडते. आपण देवाला मानतो पण देवाचं मानत नाही. हेच आपल्या दुःखाचं मूळ आहे. ज्या दिवशी आपण त्यांचं मानायला लागू त्या दिवशी दुःख उरणार नाही. पण ते इतकं सोपं असतं तर मग सगळे संत झाले असते ना. आपण संसारी माणसं आहोत. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आहेत, पण त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वामींना विसरायचं नाही. हेच आपल्या हातात आहे. ऑफिसमध्ये असो, घरात असो किंवा प्रवासात असो, मनात त्यांचं नाम चालू असू द्या. मग बघा तुमचा दिवस कसा जातो. प्रसन्न वाटेल, चिडचिड कमी होईल आणि कामात लक्ष लागेल. हे मी स्वतः अनुभवलंय म्हणून सांगतोय. म्हणून सुरुवातीला कठीण जातं, मन भरकटतं, पण सवय झाली की मग ते आपोआप होतं. जसा श्वास आपोआप चालतो तसं नाम सुद्धा आपोआप चालायला हवं. तेव्हाच खरी भक्ती सुरू होते. आपल्याला खूप गोष्टीची भीती वाटते. भविष्याची भीती, मुलांच्या करिअरची भीती, आरोग्याची भीती. पण विचार करा, चिंता करून काही सुटणार आहे का? उलट चिंता केल्याने आरोग्य अजून बिघडेल. त्यामुळे चिंतन करा, स्वामींचे विचार आठवा, त्यांनी काय सांगितलंय ते आठवा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. हा केवळ शब्द नाही, हा तुमचा अनुभव आहे, लाखो लोकांचा, आणि त्याने सगळ्यांना मदत केलेलीच आहे. मग हा अनुभव तुम्हाला कसा येणार नाही? तुम्हाला पण मिळेल. फक्त सबुरी ठेवा. घाईने काहीच मिळत नाही. निसर्गाचं बघा ना, झाडाला फळ वेळेवर देतात. तुम्ही कितीही पाणी घातलं तरी ते वेळेआधी फळ देणार नाही. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. जे जेव्हा मिळायचंय तेव्हाच मिळणार. आपण फक्त प्रयत्न करत राहायचे आणि विश्वास ठेवायचा.
आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात हे मान्य करा. जेव्हा आपण हे मान्य करतो तेव्हा अर्धा ताण कमी होतो. मग उरलेल्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. आपण उगीच जग बदलण्याच्या गप्पा मारतो, पण स्वतःला बदलत नाही. स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल. तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून स्वामींचे विचार जगाला दिसू द्या. मग तुम्हाला प्रवचन देण्याची गरज पडणार नाही. तुमचं आयुष्यच एक संदेश होईल. स्वामींनी कधीच खूप मोठी भाषणं दिली नाहीत. त्यांनी त्यांच्या कृतीतून आणि छोट्या मोठ्या या वाक्यातून खूप काही सांगितलंय. हम गया नहीं अभी जिंदा है हे वाक्य किती धीर देणार आहे. ते आजही आपल्या सोबत आहेत, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला वाटतं का की ते आपल्या आणि तुमच्या सोबत आहेत? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कधी कधी मला वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो. इतका विचार करतो की आपण कृती करायलाच विसरतो. ओव्हर थिंकिंग हे आजच्या पिढीचं सगळ्यात मोठं संकट आहे. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करणं, त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करणं, यातच सगळी ऊर्जा निघून जाते. कधीतरी मन मोकळं सोडून जे होईल ते बघू असा विचार करून बघा. स्वामी आहेत ना सांभाळायला, मग इतकी भीती कशाची? आपण स्वतःला खूप शहाणे समजतो, पण खरं तर आपण खूप अज्ञानी आहोत. आपल्याला उद्या काय होणार आहे हे माहीत नाही आणि आपण पुढच्या 10 वर्षाचं प्लॅनिंग करतोय. प्लॅनिंग करा, पण त्यात देवाचा वाटा सुद्धा ठेवा, कारण त्यांची एक फुंकर आपली सगळी प्लॅनिंग उडवून लावू शकते. म्हणून लवचिकता ठेवा, बदलांना सामोरे जायची तयारी ठेवा. जे काही येतंय ते आनंदाने स्वीकारा, मग ते सुख असो वा दुःख, कारण दोन्ही गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. सुख आपल्याला कृतज्ञता शिकवतं, तर दुःख आपल्याला संयम शिकवतं. दोन्ही महत्वाचे आहेत. आणि जर आयुष्य फक्त सुखाचं असतं तर आपल्याला देवाची आठवण आली असती का? कदाचित नाही. दुःखच आपल्याला त्यांच्याजवळ घेऊन जातं. म्हणून दुःखाचा तिरस्कार करू नका. ते तुमचा मित्र आहे आणि जो तुम्हाला तावून सुलाखून निघायला मदत करतो. आणि जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा खूप जास्त तेजस्वी असता. हे तेजस्वी आणि हे तेज स्वामींच्या कृपेचं नक्कीच असतं. मला आठवतं, एकदा मी खूप आजारी होतो. काहीच करावंसं वाटत नव्हतं, पण त्या काळात मला स्वामींच्या अनेक गोष्टी वाचायला मिळाल्या. त्या वाचनाने मला जी मानसिक शक्ती दिली ती औषधांनी सुद्धा दिली नसेल. आणि मनाचा आधार शरीरापेक्षा जास्त भयानक असतो. मन जर खंबीर असेल तर शरीर साथ देतच. आणि मन जर खंबीर करण्याची स्वामींच्या विचारासारखं दुसरं औषध नाही. आपण नेहमी विचार करतो की माझ्यासोबतच असं का होतं, पण जर आपण जगाकडे बघितलं तर कळेल की आपल्यापेक्षा जास्त दुःख या जगात आहे. लोकांकडे राहायला घर नाही, खायला अन्न नाही, तरी ते जगतात ना. मग आपल्याकडे तर देवाने इतकं सगळं दिलंय, मग आपण तक्रार का करतो? कृतज्ञ राहायला शिका. जे मिळालंय त्याबद्दल रोज आभार माना. मग बघा, तुम्हाला अजून जास्त मिळेल. हा निसर्गाचा नियम आहे. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञ असता ती गोष्ट वाढत जाते. म्हणून जर तुम्हाला आनंद हवा असेल तर असलेल्या आनंदाबद्दल कृतज्ञ राहा. आणि जर तुम्हाला प्रेम हवं असेल तर इतरांना प्रेम द्यायला शिका. जे द्याल तेच परत मिळेल. हे स्वामींनी आपल्याला वारंवार सांगितलंय. आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय? फक्त स्पर्धेत कसं जिंकायचं हेच ना? पण त्यांना संस्कार द्यायला आपण विसरतोय. त्यांना सांगा की यश अपयश येतं जात असतं, आणि पण माणूस म्हणून तुम्ही कसं वागता हे जास्त महत्वाचं आहे. त्यांना स्वामींच्या गोष्टी सांगा. त्यांना श्रद्धेचं महत्त्व पटवून द्या. कारण उद्या जेव्हा त्यांच्यावर संकट येईल तेव्हा त्यांचा बँक बॅलन्स नाही, तर त्यांचे संस्कार आणि त्यांची श्रद्धा त्यांना वाचवेल. हे खूप महत्वाचं आहे. आजकालची मुलं खूप प्रगत आहेत, पण मानसिकदृष्ट्या ते खूप कमकुवत होत चालले आहेत. त्यांना संकटांना सामोरे जायची सवय नाहीये. त्यांना हे शिकवणं गरजेचं आहे की आयुष्य हे फुलांची गादी नाहीये. तिथे काटेही असणारच, पण त्या काट्यातून मार्ग काढण्याची शक्ती स्वामी नक्कीच देतील. आयुष्य म्हणजे एक मोठी शाळा आहे, जिथे रोज एक नवीन धडा मिळतो. काही धडे सोपे असतात तर काही खूप कठीण, पण प्रत्येक धडा आपल्याला परिपक्व बनवत असतो. आपण फक्त चांगले विद्यार्थी बनायला हवं. अहंकारी शिक्षक नाही, तर नम्र विद्यार्थी. जो नम्र असतो त्याला ज्ञान मिळतं. स्वामींसमोर आपण नेहमी लहान होऊन राहावं. मग बघा ते आपल्याला कसं कडेवर घेतात. मोठ्या माणसाला कडेवर घेता येत नाही, पण लहान मुलाला नक्कीच घेता येतं. म्हणून त्यांच्यासमोर आपलं मोठेपण विसरून जा. तिथे फक्त एक भक्त म्हणून जा. मग तो अनुभव येईल, आणि जो तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. कधी कधी आयुष्यात सगळं असूनही काहीतरी उणीव भासते. ती उणीव म्हणजे काय असते? ती असते आत्मिक शांतता. आपण बाहेर कितीही भौतिक सुख मिळवली तरी जोपर्यंत आत शांती नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. आणि ही शांती फक्त आणि फक्त आध्यात्मिक मार्गानेच मिळू शकते. याचा अर्थ हिमालयात जाणं असा नाही, तर संसारात राहून सुद्धा मनाला अलिप्त ठेवणं हे खरं कसब आहे. चिखलात कमळ फुलतं ना, तसंच आपण या जगात असूनही जगाच्या विकारातून दूर राहतो आणि राहू शकतो. फक्त स्वामींचं नामस्मरण आणि त्यांचा ध्यास हवा. आयुष्य खूप अनिश्चित आहे.
उद्या काय होईल कोणालाच माहित नाही. म्हणून आजचा दिवस आनंदाने जगा. कोणाशी तरी प्रेमाने बोला, कोणाशी तरी मदत करा आणि हे सगळं करताना मनात एकच भाव असू द्या की मी हे स्वामींच्या प्रेमापोटी करतोय. मग बघा तुमचं आयुष्य कसं फुलासारखं उमलेल. तुम्ही स्वतःला कधी असं विचारलं का की मी शेवटचा मनापासून कधी हसलो होतो विनाकारण, फक्त आनंदी होतो म्हणून? जर आठवत नसेल तर मग तुम्ही खूप जास्त ताण घेताय. थोडं मोकळं व्हा, गाणी ऐका, फिरायला जा किंवा कोणाशी तरी गप्पा मारा, पण स्वतःला कोंडून घेऊ नका. स्वामींनी हसणारी मुलं आवडतात, रडणारे नाही. ते म्हणतात, तू चिंता का करतोस, मी आहे ना. मग त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा आणि चिंता सोडून द्या. हे आयुष्य देवाने दिलेली एक भेट आहे, ती साजरी करा आणि रडत रडत जगण्यापेक्षा हसत हसत जगणं कधीही चांगलं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला असेच अनुभव ऐकायला आवडत असतील तर. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि म्हणजे पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटू शकू. आयुष्य खूप मोठं आहे आणि अजून खूप काही बोलायचं आहे, पण आता आपण सर्व काही बोललेलो आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी थोडीशी तुमच्याशी बोलू इच्छितो की हे फक्त शब्दांचे बुडबुडे होते का? मला वाटतं जर एकाच्या जरी मनात थोडी शांतता निर्माण झाली असेल ना, तर माझ्या बोलण्याचं सार्थक झालं. हे स्वामी नेहमी सोबत आहेत हे विसरू नका. म्हणून कधी कधी प्रश्न असा पडतो की आपण त्यांना विसरलो तर, आणि ते आपल्याला सोडतील का? आणि ते कधीच सोडणार नाहीत. आई आपल्या मुलाला कधीच विसरत नाही. तसंच ते आहेत, पण आपण जर त्यांच्या जवळ गेलो तर प्रवास सोपा होतो. एवढंच. आयुष्याच्या वळणावर आपण खूप काही गमावलं असेल, पण जे कमावले त्याकडे लक्ष द्या. गमावलेल्या गोष्टीचा शोक करत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यातून नवीन काहीतरी निर्माण करा. स्वामी समर्थ ही केवळ 2 अक्षरं नाहीत, ती एक शक्ती आहे आणि ती ऊर्जा आहे आणि ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. फक्त ते जागा करण्याची गरज आहे. आणि ती ऊर्जा जागी झाली की मग कशाचीच भीती उरणार नाही. पण ही ऊर्जा जागी कशी करायची? फक्त श्रद्धेने, दुसरं कोणतंही साधन नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही वाचन केलं, कितीही प्रवचन ऐकलेत, पण जर तुमच्या मनात श्रद्धा नसेल ना, तर सगळं व्यर्थ आहे. श्रद्धा म्हणजे काय? तर डोळे मिटून अंधारातही चालण्याची तयारी. कारण आपल्याला माहिती असतं की आपला हात कोणीतरी खंबीर हाताने धरलाय. तो हात स्वामींचा आहे. स्वामींचा हात नक्कीच तुमच्या पाठीशी असणार आहे. हा विश्वास ठेवा. मग बघा आयुष्य कसं बदलतं. मला आता खरंच थोडं शांत बसावंसं वाटतंय. खूप काही बोलून गेलोय, कदाचित काही चुकलंही असेल आणि चुकीचं बोललोही असेल तर माफ करा. पण जे मनात होतं तेच बोललो. यात कोणताही बनाव नाही, हे माझ्या आयुष्यातलं सत्य आहे. तुम्हाला सुद्धा कधी असं वाटतं का की काहीतरी बोलायचंय पण शब्द सुचत नाहीयेत? मग अशा वेळी फक्त स्वामींचं नाव घ्या. ते नावच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. नक्कीच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त आयुष्य हे आनंदाने जगा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते बघण्याची दृष्टी हवी. ही दृष्टी आपल्याला स्वामी नक्कीच देतील. पण आता मनात एक वेगळी चलबिचल सुरू झाली आहे. नेमकं काय सांगायचं राहिलंय का, की मी जे बोललो ते पुरेसं होतं? माहित नाही, पण सध्या तरी इतकंच. मनात काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. पण ठीक आहे, सगळीच उत्तरं लगेच मिळाली तर आयुष्यातली मजा संपली असती ना. थोडा सस्पेन्स असायला हवा. तुम्ही सुद्धा विचार करा, तुमच्या आयुष्यातलं असं कोणतं कोडं आहे जे अजून सुटलेलं नाही. आणि मग बघा स्वामी कसं ते हळूच सोडून टाकतात. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे पडलोय, पण खरं तर त्याच वेळी स्वामी आपल्याला सगळ्यात जवळ असतात. पण आपण फक्त त्यांना ओळखायला कमी पडतो. असो, आजच्या पुरतं तुम्हाला एवढं पुरेसं आहे. मन थोडं शांत झालंय आता. तुम्हाला कसं वाटतंय ते शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कदाचित त्यांनाही या शब्दांची गरज असेल, म्हणून त्यांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या प्रवासात आपण पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत शांत राहा, आनंदी राहा आणि लक्षात ठेवा स्वामी पाठीशी आहेत. बाकी सगळं गौण आहे. कशाची काळजी करू नका. सगळं काही नीट होणार आहे, यावर फक्त तुम्ही लक्ष ठेवा. वेळ लागतो पण गोष्टी बदलतात, हा विश्वास कायम ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया लवकरच. पण तोवर हा विचार मनात घोळू द्या की मी सरळ स्वामींना ओळखलंय का आणि मी फक्त त्यांच्या नावाचा जप करतोय. उत्तर तुम्हाला तुमच्या हातच मिळेल. काही वेळा आपण शांत बसलेलो असतो आणि अचानक मनाच्या कोपऱ्यात एखादा जुना विचार डोकावतो, ज्याच्या आजच्या काही आयुष्याची काही संबंध नसतो, पण तो विचार आपल्याला खूप काही सांगून जातो. भक्तांनो, असे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.